अरे तुम्ही ह्याच प्रश्नासाठी थांबला होता वाटतं, बाकीचं तो विचारा. पर्यावरण मंत्री होतात, मात्र आता जर आपण पर्यावरण पाहिलं तर मग गरमी प्रचंड वाढली आहे. ठिकठिकाणी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम देखील सुरू आहे आणि तापमान वाढत चाललंय पुढे काय. पण हा फटका आपल्याला पडत आहे. आपण पाहिलं असेल, मी गेले 4-5 वर्ष ह्याच्यावर प्रखरपणे लिहित आहे, बोलत आहे, सातत्याने दाद मागत आहे. आज देखील मी पर्यावरण मंत्र्यांची भेट घेणार आहे. हेच काही महत्वाचे विषय आहेत. मराठीचा मुद्दा देखील आहे. काल आपण बघितलं की कशा पद्धतीने मुदतवाढ देण्यात आली. 15 ऑगस्ट पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे टॅक्सी चालकांच्या. वाटतं की 15 ऑगस्ट नंतर हे असं पुन्हा तुम्हाला खरोखर वाटतं का की मराठीच्या विषयावर हे सरकार ठाम राहील? ह्याच सरकारने मराठी रंगभूमीचं दालन जे होतं, जे आम्ही सुरू केलं होतं, ते रद्द केलेलं आहे. का तर कदाचित तिकडचे स्थानिक आमदार लोधाजी आहेत, त्यांनी कदाचित त्याच्यात विनंती केली असेल किंवा मागणी केली असेल की मराठीचं काहीतरी होतं ते रद्द करा. कारण त्यांच्याच मतदारसंघात होतं, गिरगाव चौपाटी इथे होतं. दुसरं म्हणजे मराठी भाषा भवन, त्याच्यावर काय प्रगती आहे, ते देखील बंद करतात. हाच विषय ना. आता 300 कोटी झाडं लावली जात आहेत का? हे सगळं कपिल शर्मा कॉमेडी शो मध्ये आपण ऐकू शकतो, पण सरकारकडून हे ऐकणं हे मला वाटतं हास्यास्पद आहे. महानगरपालिकेच्या संपूर्ण कारभाराची श्वेतपत्रिका काढायची अशी वारंवार मागणी केली जाते. काही समितीच्या असतील किंवा कोविड काळात श्वेतपत्रिका काढायची अशी देखील मागणी. श्वेतपत्रिका सोडा, म्हणजे इथं आम्ही मागणी केलीच आहे. पण आत्ता जर पाहिलं तर गेल्या 3-4 महिन्यातली गोष्ट आहे. कोस्टल रोडवर 7.5 कोटी खर्च करून मेलेडी रोड केला. आणि काय झालं त्याचं? बंद. पण कॉन्ट्रॅक्टर कोण होते, कॉन्ट्रॅक्टर कोणी आणले, कुठच्या व्यक्तीने मिंदेंकडे हे कॉन्ट्रॅक्टर नेले, ह्याच्यावर तर चौकशी झाली पाहिजे. कारण हे पैसे मुंबईकरांचे होते, मुंबईचे होते. परिषदेच्या जागेत एक जागा आहे ती महाविकास आघाडीकडे. अच्छा, शेवटचा दिवस आहे. कोण आहे उद्धव ठाकरे साहेबांनी, पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. अरे तुम्ही ह्याच प्रश्नासाठी थांबला होता वाटतं, बाकीचं तो विचारा. म्हणून मी एवढं तुमच्याकडे बघत नव्हतं, तुमचा प्रश्न हा येईल म्हणून. मी दुसऱ्याला ब्रेकिंग म्हणून देऊ का आता? सर, विधान परिषद के बारे में हिंदी बाइट दे दीजिए. आता झालं ना. विधान परिषद में महाविकास आघाड़ी की ओर से उद्धव साहब ने डिसाइड किया है कि अंबादास दानवे ये हमारे उम्मीदवार हैं. मला वाटतं सर, आतापर्यंत आम्ही डिसॅलिनेशनचा जो प्रोजेक्ट होता तो लागू केला असता ह्या सरकारने, यांनी रद्द केलं नसतं आमचं, तर आज ही कपातची वेळ आली नसती.